नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर आपण बनवूया केळीची बर्फी। जे कोणी केळी खात नसेल ते अशा प्रकारे तुम्ही बनवा, केळी ही नक्कीच खातील ते। इकडे मी 3 केळी सोलून घेतलेले आहेत। सोलून घेऊन मी त्याची मिक्सरमध्ये अशी फाईन अशी एक पेस्ट करून घेते। इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये गूळ घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून ते गूळ मी असं उकळी काढून घेते। गूळ चांगला आपला पिघळून घेते, वितळून घेते, मेल्ट करून घेते। तुम्हाला जर गुळाच्या ऐवजी साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता किंवा खडी साखर असते ती पण तुम्ही वापरू शकता। मी इकडे गूळ वापरलेला आहे। इथे माझं गूळ मस्त असं वितळलेलं आहे, बघू शकता। आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप आणि थोडंसं बटर टाकून घेते। तुम्ही जर बटर खात नसाल तर तुम्ही नुसतं तूपच टाकून घ्या। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी चांगलं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घेते। ही बर्फी खायला खूपच छान लागते आणि जे लोकांना केळी आवडत नाही, जसं की आम्हाला केळी आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे बर्फी बनवलेली आहे। अतिशय एकदम चविष्ट आणि खायला खूपच मस्त, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। आता इथे माझं गव्हाचं पीठ मंद आचेवरती चांगलं 5 ते 7 मिनटं मस्त असं भाजून झालेलं आहे, बघू शकता। याचा कलरही चेंज झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकून घेते। रवा टाकूनही मी ह्याला चांगलं एक 5 मिनटं मंद आचेवरती असं भाजून घेते मस्तपैकी। थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजा, म्हणजे याचा कच्चापणा असा सगळा निघून जाईल। आणि हे सगळं तुम्हाला मंद आचेवरतीच करायचं आहे, कारण की नाहीतर आपलं पीठ आणि रवा दोघेही जळून जाणार। आता ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मिल्क पावडर टाकलेला आहे। मिल्क पावडरने याची टेस्ट अजूनच खूपच मस्त लागते। मिल्क पावडर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर तुम्ही नका टाकू। हे मी मस्त असं ढवळून घेते। मिल्क पावडरच्या ज्या गाठी गाठी आहेत त्या सगळ्या फोडून घेते। आता ह्याच्यामध्ये मी केळीचं मिश्रण केलेलं आहे केळ्या मिक्सरमध्ये, ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। टाकून मी चांगलं ढवळून घेते। मिश्रण माझं टाकून झालेलं आहे। याला मस्त असं मिश्रण सगळं जिन्नस सगळं एकजीव करून घ्या चांगलं। आता ह्याच्यामध्ये मी जे तयार केलेलं गुळाचा पाक आहे, गुळाचं पाणी आहे ते टाकून घेते। ते टाकून मी चांगलं हे मिश्रण सगळं एकजीव करून घेते। ह्याला अजून एक 5 मिनटं असं घट्ट होईपर्यंत मस्त अजून गरम होऊ दे ह्याला। बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या बर्फीचा। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलरही टाकू शकता, ऑरेंज कलर वगैरे, पण मी काहीच टाकलेलं नाही। जे पण गाठी आहेत ते सगळे मी फोडून घेते आणि चांगलं ढवळून घेते। हे मिश्रण आपलं चांगलं घट्ट झाल्यानंतर एका प्लेटला किंवा कोणत्याही भांड्याला असं तेल लावून घ्या। त्याच्या आधी तुम्ही ह्यातल्या सगळ्या गाठी एकदम मस्त असं फोडून घ्या आणि ही बर्फी खायला खूपच मस्त लागते। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। बघा, मी ह्यातल्या सगळ्या गाठी असं एकदम स्मॅश करून घेतलेल्या आहे। ह्यातल्या सगळ्या गाठी अशा फोडून घेतलेल्या आहेत। आपलं मिश्रण मस्तच असं सगळा कच्चापणा निघालेला आहे ह्यातून। याच्यामध्ये असं मस्त एकदम खव्याचा फ्लेवर पण येणार आणि तुपाचा जो खमंग वास आहे, खुशबू आहे, ती पण खूपच मस्त लागणार। आता इथे रेडी झालेलं आहे मिश्रण माझं। एका प्लेटाला मी चांगलं तेल लावून घेते, तुम्ही तूपही लावू शकता। आता मी हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये प्लेटामध्ये टाकून घेते। प्लेटामध्ये टाकून मी त्याला चांगलं सेट करते। सेट केल्यावर एक अर्धा तास त्याला मस्त थंड होऊ देते। बघू शकता इथे माझं सेट करून झालेलं आहे।
चांगला सेट करून मी ह्याला मस्त असे कट करते। मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स नाही टाकले, तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटही टाकून घ्या। मी ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेलं आहे, पण ते स्किप झालेलं आहे माझ्याकडनं। बघू शकता किती मस्त मी याला शेप दिलेला आहे। आता मी ह्याला कट करून तुम्हाला दाखवते। आपली केळ्याची बर्फी किती मस्त अशी रेडी झालेली आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही ह्याला शेप देऊ शकता। मी थोडंसं मोठ्या आकारामध्ये ह्याला शेप दिलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बर्फीचा टेक्स्चरही खूपच मस्त आलेला आहे आणि ही बर्फी खूपच मस्त तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा। मला